हरि ओम. अमृतानुभव. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 7. अज्ञानखंडन. ओवी क्रमांक 266. म्हणोनी इथे आत्मलीले नाही आन कंटाळे, आता ययाचिया तुळे हाची यया. अर्थात म्हणून आत्मपरब्रह्म येथे लीला करायला मुळीच कंटाळत नाही. या ब्रह्मांडात याच्यासारखा एकमेवा द्वितीय हाच आहे. अशा प्रकारे आत्मपरब्रह्म आगळ्या वेगळ्या वैशिष्ट्याने सुशोभित आहे. त्याने ब्रह्मांड धारण केले आहे आणि त्याचा कारभार ब्रह्मांडाच्या कक्षेत सुखेनैव सुरू असतो. जसा समुद्र किनाऱ्याची मर्यादा ओलांडत नाही, त्याप्रमाणे आत्मपरब्रह्म ब्रह्मांडाची मर्यादा कधीही ओलांडत नाही. तसेच समुद्राच्या लाटांचा परिणाम त्याच्या पाण्यावर जसा होत नाही, त्याप्रमाणे ब्रह्मांडामधील घडामोडींचा परिणाम आत्मपरब्रह्मावर होत नाही. सूर्याची किरणे त्याच्या कक्षेबाहेर जातात, त्यामुळे बाह्यभागी त्यामधून इतरांकडून सृजन होते. तथापि आत्मपरब्रह्म स्वतःच्या कक्षेतच ऊर्जा प्रक्षेपित करते आणि त्यायोगे ते स्वतःमध्ये सृजन करते. कापसाच्या बोंडाप्रमाणे आत्मपरब्रह्माला तडा जाऊन भंजन होऊन त्यामधून ऊर्जा बाहेर प्रसवत नाही, ती त्यामधून सहजच नैसर्गिकपणे सृजन होत होत स्वतःमध्येच पसरते. सोन्याच्या लगडीचे रूपांतर दागिन्यात घडविले जाते. तो दागिना वितळवून पुन्हा अन्य दागिना करता येतो. अशा प्रकारे तेच सोने अनेक वेळा गरजेप्रमाणे विविधतेने वापरता येते. याचप्रमाणे आत्मपरब्रह्मामधील परम ऊर्जेमधून एका वस्तूमधून अन्य वस्तू निर्माण होत होत तीच ऊर्जा विविध प्रकारे सृजन करत असते. तसेच आत्मपरब्रह्म जसेच्या तसे उपयुक्त नसते, ते तसे सहनही होणार नाही, तर त्याच्या परम ऊर्जेमधून सृजन होते, ते आपल्यासाठी उपयुक्त असते. आपण एका ठिकाणाहून अन्य ठिकाणी वाटेतील अडथळा दूर करून जाऊ शकतो, परंतु आत्मपरब्रह्म सूक्ष्माहून सूक्ष्म आहे. त्याच्या इतके अन्य काहीही सूक्ष्म नाही. यामुळे ते कशामधूनही पार होऊ शकते. त्याच्यासाठी कसलाही अटकाव अडथळा असू शकत नाही. आपल्या दृष्टीने वाटेत अडथळा असतानाही तो दूर करून न जाता ते तसेच त्यामधून पुढे सरकू शकते. अशा प्रकारे माऊलींनी आत्मपरब्रह्माची अनेकविध वैशिष्ट्ये सोदाहरण सांगितली आणि आता ते या ओवीत आत्मपरब्रह्माच्या 2 गोष्टी सांगतात की 1. आत्मपरब्रह्म या विश्वात लीला करायला मुळीच कंटाळत नाही, कारण ते जे करू इच्छिते ते येथे विना अडथळा आपोआप होत असते. याचे कारण आत्मपरब्रह्माने येथे केलेली अनन्यसाधारण व्यवस्था, आयोजन, नियोजन इत्यादी. येथे वैश्विक घडामोडी अशा काही एकातेक बसवून दिल्या आहेत की त्या आपोआप सुरू राहाव्यात. उदाहरणार्थ वृक्ष, वृक्ष असे आपोआप सुरू राहते. उन्हाळ्यात उष्मा होतो, पाण्याची वाफ होते, पाऊस येतो, उष्मा कमी होतो, थंडी सुरू होते, थंडी संपते, पुन्हा उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असे ऋतू सुरू राहतात. पंचमहातत्वे निर्माण केली आणि आता त्यामधून देह, ऊब, प्रकाश, वायू, अन्न, वस्त्र, निवारा, औषधी इत्यादी सृजनासाठी लागणारे सर्व काही तयार होत राहते. झाडांना सूर्यापासून प्राणवायू निर्माण करण्याची कला अवगत करून दिली. आता हे कार्य अव्याहत सुरू आहे. अशा प्रकारे येथे सृजनाचा कंटाळा यायचे कारणच नाही. सर्व काही स्वयंभूपणे होत राहते. 2.
या ब्रह्मांडात याच्यासारखा एकमेव द्वितीय हाच आहे. आत्मपरब्रह्म अनन्य आहे, ते एकमेवा द्वितीय आहे. त्याच्यासारखे या ब्रह्मांडात दुसरे काहीही नाही. येथे त्याच्यासम तेच आहे. त्याची तुलना कशाही प्रकारे होऊ शकत नाही. आता असे हे वाचल्यावर आपण म्हणाल की मग आतापर्यंत माऊलींनी जी उदाहरणे दिली ती आत्मपरब्रह्माशी तुलना करणारीच दिली आहेत, त्याचे काय? माऊलींनी जी उदाहरणे दिली ती आपल्याला आत्मपरब्रह्माची वैशिष्ट्ये समजावीत म्हणून दिली आहेत. या उदाहरणांच्या भौतिक मर्यादा निश्चितच आहेत. प्रलयकाळी समुद्र त्याच्या किनाऱ्याची मर्यादा ओलांडतो, तथापि आत्मपरब्रह्म कधीही अशी मर्यादा ओलांडत नाही. सूर्याची किरणे बाहेर जाऊन जाऊन त्यामधील ऊर्जा एक दिवस संपेल आणि त्याबरोबर सूर्याचे आयुष्यही संपेल आणि सूर्य नष्ट होईल. तथापि आत्मपरब्रह्म सदा असणारे आहे, ते कधीही नष्ट होणार नाही. त्यातील परम ऊर्जा सतत आतल्या आत ब्रह्मांडातच परिवर्तित होऊन वापरली जाते. कापसाच्या बोंडाला तडा जातो, ते उलगते आणि त्याचे आयुष्य तेथेच संपते. तथापि आत्मपरब्रह्माचे आयुष्य कधीही संपत नाही. सोने वितळवून परत परत वापरता येते, परंतु ते फक्त सोने एके सोने म्हणूनच वापरता येते. तथापि आत्मपरब्रह्माचा बहु उपयोग होतो. उदाहरणार्थ कापड नष्ट होऊन त्यापासून लोखंड, झाड, देह इत्यादी असे काहीही होऊ शकते, कारण प्रत्येक वस्तूमधील इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन यांचे प्रमाण बदलले की त्यामधून काहीही अन्य वस्तू निर्माण होऊ शकते. आपल्याला वाट मोकळी करून जावे लागते, तथापि आत्मपरब्रह्म त्या अडथळ्यामधून पार होऊ शकते. अशा प्रकारे आत्मपरब्रह्म या विश्वातील तमाम वस्तू जगतापेक्षा अनन्य आहे. ओवी क्रमांक 267. स्वप्रकाशा घासी जेविता बहु वेगेसी, वंचेना परी कुसी वाखही न पडे. अर्थात आत्मपरब्रह्म स्वदृश्याचा उपभोग मोठ्या समाधानाने घेत आहे, तरीही घास संपत नाही किंवा ते उपाशीही राहत नाही. माऊली आता आत्मपरब्रह्माचे खास विशेष सांगत आहेत. आत्मपरब्रह्मामध्ये त्यामधूनच अनेक प्रकारचे भौतिक वस्तुजगत निर्माण होते. त्याचा कालावधी जो काही असेल तितके ते येथे टिकते आणि त्यानंतर ते आत्मपरब्रह्मातच विलीन होते आणि यामधून पुन्हा नवनिर्मिती होते. ब्रह्मांडात हे असे अव्याहत सुरूच असते आणि सुरूच राहते. माऊलींनी यात रूपकात्मक काही गोष्टी सांगितल्या आहेत. 1. हा या भौतिक वस्तू जगताचा जो येथे टिकायचा कालावधी असतो, तो कालावधी म्हणजे आत्मपरब्रह्माला त्या निर्माणाचा उपभोग घ्यायला लागलेला वेळ असतो. 2. माऊलींनी येथे या प्रत्येक प्रकारच्या भौतिक वस्तूला अन्नाच्या घासाची उपमा दिली आहे. एक एक भौतिक वस्तुजगत म्हणजे आत्मपरब्रह्माचा एक एक घास असतो. ते अनेक मुखांनी असा एक एक घास सेवन करत जेवत असते. गीतेने याला विश्वमुख असे म्हटले आहे. तेथेही याला चट्टामट्टा करत असल्याचे म्हटले आहे. 3. माऊली येथे याचा विशेष सांगत आहेत की असे हे भौतिक वस्तुजगतरूपी अन्न आत्मपरब्रह्माला जेवणासाठी जास्तही होत नाही किंवा कमीही होत नाही. यालाच येथे घास जास्तही होत नाही, त्याचे पोट सुटून ते ढेरपोट्या होत नाही किंवा घास कमीही होत नाही. याचा अर्थ या अन्नामुळे आत्मपरब्रह्म उपाशी राहत नाही, अन्नाचा तुटवडा होऊन त्याचे पोट खपाटीला जात नाही असे म्हटले आहे. 4. म्हणजे आत्मपरब्रह्माला जितकी भूक असते बरोबर तितकेच अन्न निर्माण केले जाते. म्हणजे
जेव्हा जेव्हा गरज असते तेव्हा तेव्हा आणि फक्त तेव्हाच आणि गरजेपुरतेच वस्तुजगत निर्माण केले जाते. 5. याचा अर्थ असा आहे की या ब्रह्मांडात जे, जेव्हा, जेथे आणि जितके निर्माण केले जाते ते तेव्हा तेथे तितके आवश्यक असते. तसे नसेल तर या ब्रह्मांडाचा समतोल बिघडेल. 6. म्हणून जीवन जगताना आपल्या वाटेला जे येईल त्याचा आनंदाने स्वीकार करावा, कशाचाही अव्हेर करू नये. 7. लक्षात ठेवावे की येथे आत्मपरब्रह्म हेच परम उपभोग घेणारे आहे, तेच एकमेव उपभोक्ते आहे. येथील सजीव म्हणजे या अशा अन्नाचा उपभोग घ्यायचे साधन आहे. सजीवाने नसता अहंकार करू नये. हरि ओम.